मी बेकार केले दादांनी, वाटोळ केलं बारामती सगळे कुणी दादांनी. बारामती शहराच्या दृष्टीने हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. थोडेसे राजकीय स्टंट आहेत ते, आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांनी काय बोलायचं नाही का. एकत्रितपणा जो होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तो जो दुभंग झालेला आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. शरद पवारांना सोडून अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये गेले. निवडणूक आयोगाने काल निकाल दिलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी अजित पवारांची झालेली आहे. मी सध्या बारामतीमध्ये आहे. या ठिकाणी काही बारामतीकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. काका बारामतीतलेच का? हां बारामती. कालचा निकाल बघितला का तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेला? बघितलं की काय वाटतं त्या निकालाकडे बघून? आता दोन्ही आपलीच माणसं आहेत, त्यामुळं काय दोन्ही आपलीच माणसं आहेत म्हणलं. दोन्ही दादा बी साहेब पण. चिन्ह आणि पक्ष दोन्ही दादांना दिलं निवडणूक आयोगाने. हो बरोबर आहे. काय वाटतं बारामतीकर? वाईट वाटतं. घरातल्या घरात वाद नव्हते व्हायला पाहिजे. नव्हतं व्हायला पाहिजे. परत एक व्हावं असं वाटतं. हो वाटते ना. होतील काय? काय माहिती. आणखी काही बारामतीकर आपल्यासोबत आहेत. कालचा निकाल बघितला का निवडणूक आयोगाने? हो पाहिला की. काय वाटतं त्या निकालाकडे? काय नाही, चांगल्या माणसाने शहाण्या माणसाने राजकारणाबद्दल न बोललेलं बरं. का बरं असं वाटायला लागलं तुम्हाला? समजून घेते ती. समजून घ्या. आणखी काही बारामतीकर आहेत आपल्यासोबत. दादा कालचा निकाल पाहिला का? नाही, मी बारामतीचं नाही. बारामतीचा नाही आहे. तर आणखी काही बारामतीकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बारामतीतलेच? येस बारामती. कालचा निकाल पाहिला निवडणूक आयोगाने दिलेला? पाहिला की. काय वाटतं त्या निकालाकडे? थोडेसे राजकीय स्टंट आहेत ते, आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांनी काय बोलायचं नाही का. आणि जे काय होईल ते निवडणूक आयोग आणि बाकीचे जे काही कायदे मंडळ आहे त्याप्रमाणे होऊन जाईल ते. त्याच्यामध्ये योग्य निर्णय घेतला जाईल असा सर्वसामान्यांचा विश्वास आहे. योग्य निर्णय म्हणजे जे काय असेल कायद्यानुसार ज्या गोष्टी घडायला पाहिजेत आणि ज्या योग्य आहेत त्या होतील. तुम्हाला काय वाटतं का? माझ्या मते बारामती शहराच्या दृष्टीने हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. बारामती शहराच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने ही जी एकत्रितपणा जो होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तो जो दुभंग झालेला आहे तो पुढील विकासाच्या दृष्टीने थोडासा नुकसानदायक ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाले. कसं बघता इकडे? आता जर वैयक्तिक जर मला विचारलं तुम्ही तर ही गोष्ट मला आवडलेली नाही. अन्याय झालाय. कारण मी पहिल्यापासून म्हणतोय की एकीच जे सामर्थ्य असतं ते आता दुभंगलं आहे. त्याचा नक्कीच फायदा राज्यातली आणि देशातली अनेक राजकीय घराणी फुटली, पण पवार एकत्र होते, एकसंघ होते, त्याच्यामुळे पवारांचं वेगळं पण होतं. आणि आता ते फूट झाल्यामुळं तुम्हाला दुःख होतं. त्याचं अतिशय दुःख होतं आहे. आणि इतक्या वर्षाची जी हे होती साथ ती अशी शेवटच्या क्षणी सुटायला नको होती. काय वाटतं काका? काय चुकीचं झालंय, सगळे अन्याय झालाय. पुन्हा अन्याय झालाय. शरद पवारवर अन्याय झालाय की साहेबवर अन्याय. मग काय झालंय? मी बेकार केले दादांनी, वाटोळ केलं बारामती सगळे कुणी? दादांनी. तर आणखी काही बारामतीकर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. काका बारामतीतलेच का? काल बातमी बघितली का? पक्ष चिन्ह दादांकडे गेलेलं राष्ट्रवादीचं? नाही बघितली. काय वाटतं तुम्हाला? पक्ष सगळा अजित दादांकडे गेलाय. तर आणखी काही बारामतीकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सकाळी बहुसंख्य लोक बाहेर पडत असतात. कालची बातमी बघितली? नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजितदादांना मिळालेले आहे. कसं बघताय याकडं? काय आता जसं चाललंय त्या हिशोबानेच हे करावं लागणार आहे आपल्याला. तुम्हाला काय वाटतं? आम्ही काय दादांच्याकडनंच आहे. दादांच्याकडनं चांगलं झालं. दादांना मिळालं ते एक चांगलं झालं म्हणायचं. चांगलं झालं. दादांना मिळालं. 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 चांगलं झालं. दादां
तर बारामतीकर जे आहेत ते काही जणांचं म्हणणं असं आहे की हे व्हायला नव्हतं पाहिजे होतं. जे एकीत जे बळ आहे ते विभक्त झाल्यानंतर जी ज्या पद्धतीने कामं होती त्या पद्धतीने होत नाही आहे. परंतु बारामतीकर हे बोलत नाही आहेत, कारण शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील हे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा थेट बारामतीकरांचा संबंध त्यांच्याशी आलेला आहे. ही फूट पडलेली बहुसंख्य जणांना अद्यापही आवडलेली नाही आहे. अजित पवारांनी असं करायला नव्हतं पाहिजे असं अनेक बारामतीकरांचं म्हणणं आहे. तर जे झालं ते चांगलं झालं असं देखील काही बारामतीकर म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.